कोल्हापुरात काळंबावाडी धरण क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर वाढलाय आणि त्यामुळे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होते आणि त्यामुळे काळंबावाडी धरणातून आज विसर्ग वाढवण्यात येणार आहे। 1000 क्युसेक्सने विसर्ग होणार असल्याने नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। कोल्हापुरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। घाटमाथ्यावर पावसाने हजेरी लावल्याने वातावरणात चांगलाच गारवा पसरलाय। 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने हजेरी लावल्याने कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला। खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला। 35,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला आणि त्यामुळे शहरातील भिडे पूल पाण्याखाली गेला। पाण्याचा विसर्ग वाढत असल्याने नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। पुण्यात मुसळधार पावसामुळे आणि खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग केल्याने डेक्कन परिसरातील पुलाची वाडी इथल्या घरांमध्ये पाणी शिरलंय आणि त्यामुळे पुन्हा एकदा पुण्यातील जनजीवन विस्कळीत झालंय। तर मोठा नदीकाठच्या नागरी वस्तीलाही पुराच्या पाण्याचा फटका बसलाय। खबरदारी म्हणून नदी शेजारील खिलारीवाडी इथे विद्युत पुरवठाही खंडित करण्यात आलाय। पुण्यात मध्यरात्री नदीत वाहून जाणाऱ्या गाड्या वाचवण्यासाठी पुणेकरांची धडपड सुरू होती आणि जीव धोक्यात घालून वाहनं नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न केले जात होते। खडकवासला धरणातून 35,000 क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे। अशात बेफिकीरपणा जीवावर बेतू शकतो याचं भानही लोकांना नाही। खडकवासला धरणातून होत असलेल्या विसर्गामुळे नदीपात्रालगतच्या गावांमध्ये पाणी शिरले। काहींच्या घरातही पाणी शिरले। रस्ते जलमय झाल्याने अडकलेली वाहनंही नागरिकांनी बाहेर काढण्यास सुरुवात केली आहे। पूरस्थिती नियंत्रणात असली तरीही नागरिकांना सतर्क राहण्याचा इशारा प्रशासनानं दिला। धुळ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जिल्ह्याची सुरक्षा पाहणाऱ्या जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाला पाण्यानं वेढा दिला आहे। दमदार पावसामुळे पोलीस चौकीबाहेरील परिसरात तलावाचं स्वरूप प्राप्त झालं आणि त्यामुळे पोलिसांना कसरत करावी लागते। मागील 2 आठवड्यांपासून मराठवाड्याला पावसाची प्रतीक्षा होती। मुसळधार पावसाची शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत होता। अखेर मागील 4 दिवसांपासून मराठवाड्यावर वरुण राजानं मेहरबानी केली आहे। मुसळधारांमुळे तहाडलेला मराठवाडा सुखावला आहे। मुसळधार पावसामुळे धरणांमध्येही पाण्याची मोठी आवक सुरू आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा आता 38.29% पोहोचला। त्यामुळे मराठवाड्यातील 5 जिल्ह्यांसह नगर जिल्ह्याच्या काही भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला। धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू असल्याने नाथसागरात 36,772 क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। रायगडमध्ये अनेक ठिकाणी मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। रायगडमधील पेण, पनवेल, उरणसह महाडमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली। जिल्ह्याला आज पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला। पालघरमध्ये सलग 3ऱ्या दिवशी पावसाचा जोर कायम आहे। पालघर जिल्ह्यातील डहाणू, बोईसर, पालघर, तलासरी, विक्रमगड परिसरात पावसाची संततधार सुरू आहे। सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातील पाण्याचा विसर्गही वाढवण्यात आला आहे। धामणी आणि कवडास धरणातून सूर्या नदी पात्रात 14,000 क्युसेक्स वेगाने विसर्ग सुरू आहे। नाशिक शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे आणि गंगापूर धरणातून करण्यात आलेल्या विसर्गामुळे नाशिकच्या गोदावरी नदीला यंदा दुसऱ्यांदा पूर आला। दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी लागल्यानं गोदाकाठचा संपूर्ण परिसर पाण्याखाली गेला। सर्व मंदिरांनाही पुराच्या पाण्यानं वेढा घातला। धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे कोरडं ठाक पडलेलं तेरणा धरण प्रवाहित झालंय। मागील 3 वर्षांपासून हे धरण कोरडं ठाक पडलं होतं, मात्र पावसामुळे या धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली असून धरण काठोकाठ भरलंय। त्यामुळे पाणी टंचाईचा सामना करणाऱ्या गावांना दिलासा मिळाला। मालेगावच्या गिरणा धरणातील पाण्याच्या पातळीत वाढ झाली। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे गिरणा धरणातील पाणीसाठा 50.65% गेला। त्यामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा मिळाला। धाराशिव जिल्ह्यात सलग 2ऱ्या दिवशी पावसाने हजेरी लावली। वाशी, कळंब, धाराशिव, तुळजापूरसह जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला आणि या पावसाने वाशी तालुक्यातील फकराबाद गावचा संपर्क तुटलेला आहे। पुलावर पाणी आल्याने हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला। तर मांजरा नदीच्या पाणी पातळीतही वाढ झाली। सोलापूरमधील बार्शी तालुक्यातल्या आगळगाव परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले तुडुंब भरून वाहू लागलेत। आगळगाव परिसरात झालेल्या पावसामुळे चांदणी नदीकाठच्या गावांचा संपर्क तुटलाय। मुसळधार पावसाने सोलापूरला झोडपलंय। सांगलीत मागील 2 दिवसांपासून रिमझिम पडणाऱ्या पावसाचा जोर वाढलाय। तासगाव, वाळवा, मिरज, शिराळा, कवठे महाकाळ तालुक्यात मुसळधार पाऊस झाला। जोरदार पावसामुळे अनेक ओढे, नाले, तलाव पुन्हा ओसंडून वाहू लागलेत। तासगाव तालुक्यातील येरळा आणि अग्रणी नदीचं पाणी पुन्हा एकदा पात्राबाहेर आलं।
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील खुलताबाद शहरासह आसपासच्या परिसरात 2 दिवस जोरदार पाऊस झाला आणि या पावसामुळे जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरात असणारा सीथा नाणी धबधबा प्रवाहित झाला आणि त्याबरोबर आसपास असणारे छोटे मोठे धबधबे देखील ओसंडून वाहू लागल्यानं या ठिकाणी पर्यटकांची गर्दी वाढताना दिसते। गोंदिया जिल्ह्यात रात्रीपासूनच पावसाला दमदार हजेरी लावली आणि त्यामुळे पुजारी टोला धरणात पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे। पुजारी टोला धरणाचे 6 दरवाजे उघडण्यात आलेत। पाण्याचा विसर्ग सुरू असल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। जळगावच्या भडगाव तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बोरटेक इथल्या रेल्वेच्या भुयारी मार्गात पाणी भरले आणि त्यामुळे नागरिकांना जीव मुठीत घेऊन रेल्वे पटरी ओलांडून प्रवास करावा लागतोय। याची रेल्वे प्रशासनानं खबरदारी घेत कायमस्वरूपी पाण्याचा निचरा करण्याकरता तोडगा काढावा अशी मागणी केली। भुसावळ, रावेर, यावल, बोदवडसह मुक्ताईनगरमध्ये पावसाचा जोर चांगलाच वाढलाय आणि जिल्ह्यात सर्वच ठिकाणी मुसळधार पाऊस होत असल्यानं छोटे मोठे प्रकल्प त्यासह धरणांच्या पाणीसाठ्यातही वाढ झाली। अकोल्यात मुसळधार पावसानं हजेरी लावली आणि त्यामुळे मोरणा नदीसह छोट्या मोठ्या नाल्यांना पूर आलाय। मोरडी नदीकाठच्या गीतानगर या भागातील लोकांच्या घरात पाणी शिरल्यानं पालिकेच्या नालेसफाईचा फज्जा उडालाय। पालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही संतप्त नागरिकांनी केला। राज्यात मागील काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने कमबॅक केलंय। भारतीय हवामान विभागानं राज्यातील अनेक भागात पावसाचा अलर्ट जारी केला आहे। रायगड जिल्ह्याला रेड अलर्ट दिलाय तर पुणे आणि सातारा जिल्ह्यातील घाटमाथ्याच्या भागांना रेड अलर्ट जारी करण्यात आलाय। पालघर, ठाणे, रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला। काही दिवसांच्या ब्रेकनंतर पावसाने शुक्रवारी रात्री आणि शनिवारी हजेरी लावत राज्यात ठिकठिकाणी बरसात केली। संपूर्ण कोकणसह मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, खानदेशात पावसाचा जोर चांगला होता। धरणातील साठ्यांमध्ये वाढ झाली असून धरणं 80% भरली आहेत। शहापुरात मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या भातसा धरणाचे 5 दरवाजे पूर्णांक 5 मीटरने उघडण्यात आलेत। भातसा नदीला पूर आल्यानं नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला। पाऊस आणि धुक्याचा आनंद घेण्यासाठी लोणावळ्यात आलेल्या पर्यटकांना निसर्गाचं सौंदर्य पाहून भुरळ पडली आहे। टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरली आणि उंच घाटमाथ्यावरील मनमोहक दृश्य पाहण्यात पर्यटक हरवून गेले। मुसळधार पावसामुळे लोणावळ्यावर सध्या धुक्याची चादर पसरली आहे। सह्याद्रीच्या पर्वतरांगेत घाटमाथ्यावरील पट्टा धुक्यात हरवल्याचं पाहायला मिळतंय। थंडगार वारे आणि आल्हाददायक धुक्याचा आनंद मुंबई पुणे एक्सप्रेसवरील नागरिक घेताना पाहायला मिळत आहे। एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी कोकणात सोडलेल्या 4300 अतिरिक्त गाड्यांपैकी 75% बसेस 10 दिवस आधीच फुल झाल्याचं समोर आलंय आणि या बसचं बुकिंग 26 जुलै रोजी करण्यात आलं होतं। 5 वर्षांसाठी गणेशोत्सव मंडळाच्या मंडप उभारणीसाठी लागणाऱ्या परवानगीकरता मुंबई महापालिकेकडून ऑनलाईन योजना 6 ऑगस्टपासून सुरू करण्यात आलेली आहे आणि यासाठी पालिकेकडे 1200 गणेशोत्सव मंडळांनी मंडपासाठी अर्ज केलेत। बदलापुरातील अत्याचार प्रकरणाच्या निषेधार्थ शहरातील साऊंड सिस्टम असोसिएशनने शहरातील दहीहंडी उत्सवात घेतलेली डीजेची कामं रद्द करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्यामुळे बदलापुरात यंदाच्या दहीहंडीत साऊंड बंद असणार आहे। गोविंदा सराव पथकांना मुंबई महापालिकेने क्रेन आणि दोरी तसंच सुरक्षेसाठी सेफ्टी बेल्ट पुरवावे असे आदेश पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मुंबई महापालिका प्रशासनाला दिलेत। गणेशोत्सवासाठी मुंबई महापालिका एवढा खर्च करत असतं तर दहीहंडी उत्सवासाठी खर्च करायला काय हरकत आहे अशी भूमिका पालकमंत्र्यांनी घेतली आहे। टेमिनाका इथला दहीहंडी उत्सव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली साजरा होणार आहे। ठाणे आणि मुंबईतील गोविंदा पथकांकरिता प्रत्येकी रोख बक्षीस आणि आकर्षक चषक देण्यात येतोय। मुंबई आणि ठाण्यातील गोविंदा पथकांसाठी प्रत्येकी 1,71,000 रुपयांचं पारितोषिक सन्मानचिन्ह देण्यात येणार आहे। बदलापूर घटनेचे पडसाद दहीहंडी उत्सवावरती बघायला मिळत आहेत। अत्याचाराविरोधात महिला गोविंदा पथक उतरणार असून प्रत्येक हंडीच्या ठिकाणी गुन्हेगारांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशा आशयाचे फलक हातात घेतले जाणार आहेत। कापडाचे वाढलेले दर, जास्त मागणी आणि कमी पुरवठा, पेट्रोलच्या वाढलेल्या दरामुळे वाहतूक खर्चावर झालेला परिणाम यामुळे दहीहंडी उत्सवात वापरण्यात येणाऱ्या गोविंदांच्या टी-शर्टचे दर यंदा 15 ते 20% वाढलेले आहेत। महागाईचा फटका जो आहे तो दहीहंडी उत्सवाला बसल्याची माहिती टी-शर्ट विक्रेत्यांनी दिली। मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणपतीचं दर्शन गणेश भक्तांना घेता यावं यासाठी बेस्ट उपक्रमाने यंदाही रात्रभर सेवा देण्याचा निर्णय घेतलेला आहे। 9 मार्गांवर 24 अतिरिक्त बसगाड्या चालवण्यात येणार असल्याची माहिती बेस्टच्या सूत्रांनी दिली।
निवृत्त कर्मचाऱ्यांचं वेतन तसंच अन्य आपत्कालीन कारणासाठी मुंबई महापालिकेने कोट्यवधी रुपयांच्या मुदत ठेवी विविध बँकांमध्ये ठेवलेल्या आहेत। गेल्या 5 वर्षात मुंबई महापालिकेने 2,360 कोटी रुपयांच्या ठेवी मुदतीपूर्वीच मोडल्या असल्याची बाब माहिती अधिकारात मिळालेल्या तपशिलातून उघडकीस आली आहे। 2 वर्षांचा आगाऊ भाडं झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाकडे जमा करण्याच्या निर्णयामुळे आता अनेक झोपू योजनांची कामं ठप्प झालेली आहेत। प्राधिकरणाने या निर्णयाचा फेरविचार करावा या मागणीसाठी विकासकांच्या संघटनेने हायकोर्टात धाव घेतली आहे। याआधी विकासकांकडून वर्षभराचं भाडं झोपडपट्टी वासियांच्या खात्यात जमा केलं जात होतं, परंतु आता 2 वर्षाचं भाडं प्राधिकरणाकडे जमा करावं लागतं। विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुंबईतील 388 म्हाडा इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न ऐरणीवर आलाय। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासासाठी असलेल्या धोरणाचे फायदे पुनर्रचित म्हाडा इमारतींना मिळत नसल्यानं त्यांचा पुनर्विकास रखडला। केंद्र सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवी एकीकृत पेन्शन योजना त्याला मंजुरी दिली। कर्मचाऱ्यांना महागाई भत्त्याचं शेवटच्या 12 महिन्यांमधील मूळ वेतनाच्या 50% पेन्शन देण्याची हमी या योजनेत आहे आणि याचा फायदा 23 लाख कर्मचाऱ्यांना होणार आहे। शासकीय कार्यालयांमध्ये काही कर्मचारीही हे रील्स पाहण्यात व्यस्त असतात आणि त्याला आळा घालण्यासाठी कामा रुग्णालय प्रशासनाने अधिकारी आणि कर्मचारी त्याचबरोबर सुरक्षा रक्षक यांनी ऑन ड्युटी असताना मोबाईलचा गैरवापर टाळावा, तसंच रील्स बनवू नये आणि बघू नयेत असा फतवा काढला। राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने वैद्यकीय शासकीय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास 50 विद्यार्थी क्षमतेचं महाविद्यालय सुरू करण्यास परवानगी दिली आहे। मात्र 100 विद्यार्थी क्षमतेप्रमाणे या महाविद्यालयास विविध संवर्गातील पदं निर्माण करण्यासाठी परवानगी दिली असून याकरता 63.37 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। मंकीपॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत असल्यानं ठाणे महापालिकेतर्फे खबरदारी घेण्यात आलेली आहे। ठाणे महापालिकेच्या क्षेत्रात एकही मंकीपॉक्स रुग्ण आढळला नाही, तरीही पालिकेच्या कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात विलगीकरणाचा एक वेगळा 4 खाटांचा स्वतंत्र कक्ष तयार केला गेला। तरुण पिढी व्यसनाच्या आहारी जाऊ नये यासाठी सरकार आणि सामाजिक स्तरावर विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत आणि त्याचाच भाग म्हणून राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना नशामुक्त हॉस्टेलसाठी समितीची स्थापना करण्याचे आदेश दिलेत। धाराशिवमध्ये तुळजाभवानीच्या 3 ते 18 ऑक्टोबर दरम्यान साजरा होणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयात जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली। दरम्यान देवीच्या घटस्थापनेपूर्वी राष्ट्रीय महामार्गाची अपूर्ण कामं पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागातर्फे कन्यादान योजना राबवण्यात येत असून त्याद्वारे नवविवाहित जोडप्यांना आर्थिक सहाय्य करण्याचं प्राथमिक उद्दिष्ट आहे आणि या योजनेमुळे कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबातील नवविवाहित जोडप्यांना आर्थिक मदत मिळणार आहे। सामूहिक सोहळ्यात लग्न केल्यास 20,000 इतकी आर्थिक मदत मिळणार आहे। गेल्या 2 टर्ममध्ये ज्या शेतकऱ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ मिळालेला नाहीये अशा शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात येणार असल्याचा दावा सूत्रांनी केला आणि ज्यांना 17व्या हप्त्याचा लाभ मिळालेला नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यात दोन्ही हप्त्यांचा लाभ एकाच वेळी मिळण्याचा अंदाज आहे। मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही।